विधानसभेच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते। अजित पवारांची राष्ट्रवादी 80 ते 90 जागा लढणारच अशा प्रकारचं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलेलं आहे। तर आतापर्यंत 60 जागांवरती सहमती झाली आहे, उर्वरित जागांवरती चर्चा सुरू आहे अशा प्रकारची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे। दरम्यान जागा वाटपाचा अंतिम निर्णय हा लवकरच घेऊ अशा प्रकारचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील केलं आहे। आम्ही अजून एकत्र त्या ठिकाणी एक पहिले आमचा राऊंड झालेला आहे। आम्ही त्याच्यामध्ये परत बसणार आहोत आणि साधारण 288 मतदारसंघातले कुठले मतदारसंघ पुढे पुढे निवडायचे त्या पद्धतीनं चर्चा करून मार्ग काढू। पहिल्या राऊंड मध्ये दादा किती जागांवर एकमत झालं? एक मिनिट, ज्या दिवशी आमचं सगळं होईल त्यावेळेस मस्तपैकी तिघं मिळून प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगू। आता अजितदादा पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सातत्याने चर्चा होत असतात। त्या चर्चेची काही मला माहिती नाही। ज्यावरती अजितदादा यांनी सांगितलं असेल 60 जागा, तर त्यांना तसे संकेत प्राप्त झाले असतील आणि मला वाटते काँग्रेसचे सुद्धा काही मंडळी येत आहेत सांगतायत ते त्याला माहिती आहे आणि मला वाटते ज्याने ते बोललेले आहेत त्याचा अर्थ आहे की त्या पद्धतीनं ही व्यूहरचना करतील। मी तर सांगितलं होतं की बाबा 80-90 तरी जागा मिळाल्या पाहिजे, हे तर मी सांगितलं। आता ते काही कारभारी मंडळी एकत्र बसून ठरवते, जे ठरवते ते मान्य करायचं।